मोबाईल आम्ही आमचेच वापरतोय। मोबाईलला रिचार्ज आम्ही आमचंच वापरतो। आत्ताच्या महागाईच्या काळामध्ये हा पगार अत्यंत तुटपुंज आहे। सरकारी दर्जा न देता सरकारी नोटिसा पाठवून आमच्यावरती कारवाई। लहान बाळांना दूध पाजायला सुद्धा ह्या बायका घरी जात नव्हत्या। हे त्रिकोणी सरकार कधी जागा होणार आहे? आपण पाहतोय हा महिलांचा संताप उगाच नाहीये। आज आरोग्य विभागाचा कणा म्हणून आशा स्वयंसेविकांची ओळख आहे। घरोघरी भेटी देणे, आरोग्य तपासणी, माता बाळांची काळजी घेणे यासह जवळपास 72 प्रकारची कामे आशांना करावी लागतात। त्याचबरोबर पूर्ण प्राथमिक शिक्षणापासून पोषण आहारापर्यंत गोरगरिबांच्या मुलांच्या भविष्याचा पाया अंगणवाडी सेविका पक्का करत असतात। मात्र त्यांच्या या मागण्यांकडे शासन लक्ष देत नसून आता मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलाय। आमचाही प्रश्न मार्गी लावा अशा प्रकारची मागणी पुढे येऊ लागली। पाहूयात काय म्हणतायत आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत नानेकर अँड सन्स। देशाच्या क्षितिजावर विकासाचा सूर्य उगवलाय। जय गणेश डेव्हलपर्स, बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशील मंगल कार्यालय। नमस्कार, मी शहरी विभागातून सुगंधा पवार बोलते आहे। आमचा 4 डिसेंबरपासून संप चालू आहे सर। आम्हाला खूप कमी मानधन आहे। त्याच्यात आमचं घर प्रपंच, मुलं बाळं त्यांचं शिक्षण होत नाही आहे। ग्रामीण विभागामध्ये ज्या महिला आहेत त्या परित्यक्ता आहेत, विधवा आहेत, त्यांना हे मानधन पुरत नाही। आम्हाला ऑनलाईनची कामं आहेत, रजिस्टर लिहायचे आहेत। कधीही फोन आला की कधीही त्यांना आम्हाला माहिती द्यावी लागते। मोबाईलला रिचार्ज आम्ही आमचंच वापरतो, ते 6 महिन्यानी वर्षाने आम्हाला मिळतं। मोबाईल आम्ही आमचेच वापरतोय आणि एवढ्याशा पगारामध्ये आमचं भागत नाही। त्यासाठी आम्ही वेतन द्या, वेतन श्रेणी लागू करा, ग्रॅज्युएटी द्या, काय आम्हाला आरोग्य सेवा द्या। यासाठी आमचा जवळजवळ आज 1.5 महिना झाला संप चालू आहे, पण शासन ह्याच्यावरती काही तोडगा काढत नाही किंवा निर्णय देत नाही। झोपलेलं सरकार आहे। ह्यांना जागा कसं करायचा हा मोठा प्रश्न पडलाय सर आम्हाला। मी लता कुंडलिक कडू, शिवणे भागातील रहिवासी आहे। देशमुखवाडी येथील अंगणवाडी कार्यकर्ते आहे। सध्या आमचा 4 डिसेंबरपासून संप चालू आहे। मदतनीसला 5,000 आणि सेविकेला 10,000 फक्त पगार आहे। आत्ताच्या महागाईच्या काळामध्ये हा पगार अत्यंत तुटपुंज आहे। तर सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे। आज 1.5 महिना झालं सर्व महिला या घरातच बसून आहेत आणि बालकांचा सुद्धा ते सारखे म्हणत आहेत की कुपोषण होतं आहे। पण आम्हाला जर पगार वाढ दिला, वेतन श्रेणी दिली तर आम्ही नक्कीच त्याचा म्हणजे लवकरात लवकर आमचा संप मागे घेऊ। पण त्यांनी आमचा विचार केला पाहिजे। पेन्शन योजना चालू केली पाहिजे। आज 90 रुपयापासून महिला अंगणवाडी सेविका या काम करत आहेत, पण त्यांना आज 10,000 पगार आहे, पण त्या 30 वर्ष झालं आज सेवेमध्ये आहेत। 90 रुपयापासून त्यांनी सेवा केली, पण त्यांना आज वेतन बोनस नाही आहे आणि बोनससुद्धा आम्हाला 2,000 रुपये देतात। पेन्शन योजना महत्त्वाची चालू केली पाहिजे त्यांनी आणि आम्हाला वेतन लागू केलं पाहिजे। नमस्ते, मी सारिका सचिन देशमुख, अंगणवाडी कार्यकर्ते आयरेगेट याच एरियामध्ये आहे। आणि आमचा जो आता माझ्या भगिनींनी मांडला, सगळे मुद्दे मांडले, परंतु एक मुद्दा असा आहे की आम्हाला सर्वांना आता नोटीस दिली जात आहेत। नोटीस देऊन बडतर्फ करण्यात येईल असं सांगितलं जातं आहे, पण हा सरकारी कायदा कुठनं आला? आम्हाला नोटीस देण्याचं त्यांचं काही हे गरज नाही आहे। आम्ही त्यांना आधीच सांगून दिलेलं आहे की बेमुदत संप करण्यात येणार आहे, पण तरी पण नोटीस येऊन आमच्यावरती बोधरेशन आणण्यात येते आणि आमच्या त्याच्यामध्ये 3-4 बहिणींना अटॅकसुद्धा येऊन गेलेला आहे। तर आम्हाला अजून पुढची पण भीती वाटते की काही अनुचित घडू नये, त्यासाठी सरकारने लवकर पावलं उचलावीत आणि आमच्या संपाचा लवकरात लवकर तोडगा काढावा, एवढीच मागणी आमची सरकारपाशी आहे। आणि आम्हाला सरकारी दर्जा द्यावा यासाठीच आमचा संप चालू आहे, परंतु सरकारी दर्जा न देता सरकारी नोटिसा पाठवून आमच्यावरती कारवाई करण्याचे बरेचसे प्रकार घडत आहेत आणि हे प्रकार पटकन थांबवण्यात यावे एवढी आमची मागणी आहे। ह्या ज्या आत्ताचे जे चालू आहेत घडामोडी, ह्या शासनाला एकच सांगा, जेव्हा कोविडचा काळ होता त्यावेळेस फक्त टाईम टू टाईम सगळे काम करत होते। 8ला आलं की 6ला 5ला घरी जायचं, पण आशा वर्कर, अंगणवाडी बायका मध्यरात्री सुद्धा 3-3, 4-4 वाजता आणि आमच्या आणिता ताई आमच्याबरोबर, स्वतः माझ्याबरोबर रात्री 3 वाजता पेशंटला भेट देण्यासाठी, रूममधनं बाहेर डेड बॉडी काढण्यासाठी, स्मशानभूमीत जाळण्यासाठी एवढ्यापर्यंत ताई रात्री 3 वाजेपर्यंत माझ्याबरोबर होत्या आणि आम्ही मध्यरात्री कधीही
ताईंबरोबर काम केलेलं आहे. ह्या शासनाला फक्त एवढीच वेळ आठवून द्या, कारण त्यावेळेस फक्त टाईम टू टाईम जे 1-1 लाख पगार घेतात ते फक्त दिवसातले 4 तास काम करत होते. आम्ही 24 तास रात्रंदिवस लहान बाळांना दूध पाजायला सुद्धा ह्या बायका घरी जात नव्हत्या. अशी कामं केलेली आहेत. फक्त ह्याचं त्यांना जागृती करून द्या, बाकी काही नाही. नमस्कार, माझं नाव संध्या पवार. मी सांगरून PHCची आशा आहे, उत्तमनगर भागात काम करते. 1 नोव्हेंबरला आदरणीय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घोषणा केली की आशांना 7,000 आणि BFना 10,000 वाढ आहे. पण अगदी 2 महिने झाले तरी त्याचा GR नाही, म्हणजे ही आमची फसवणूकच झाली. त्याच्यामुळे ह्या सरकारने जो आत्ता आम्ही परत पुन्हा संप केला, ह्या सरकारने लादलेलं आहे. हे त्रिकोणी सरकार कधी जागा होणार आहे? सर्वसामान्यांच्या समस्या ह्यांना कसं कळत नाही आहे? आमच्यामध्ये कितीतरी महिलांना रोजगार नाही आहे. आम्ही ह्याच कामावर आधारित. अगदी 3-4.5 हजारामध्ये काय होतं आहे? ही वाढती महागाई आहे, त्याच्यामध्ये घर चालणार आहे का? ह्या सरकारला वारंवार सूचना देऊ नये. जर आरोग्यमंत्र्यांनी 1 तारखेला जाहीर केले, मग आता GR काढण्यामध्ये काय आहे? म्हणजे काय अडथळा काय आहे? मी ह्या सरकारला हात जोडून विनंती करते, झोपलेले सरकार जागा व्हा आणि अंगणवाडी कार्यकर्ते आणि आशा कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवा. हीच मी तुमच्या चेकमेट टाइम्स मार्फत त्यांना विनंती करते. धन्यवाद.